दीप अमावस्येसाठी लागणारे सगळे काही दिवे पण त्या समय मी सुद्धा आज काढले आणि ते मी ते स्वच्छ घासून धुवून घेत आहे। तर इथे बघा हे सगळे दिवे मी आज बाहेर काढले आहेत, म्हणजे मी हे बेडमध्ये ठेवत असते आतमध्ये व्यवस्थित पिशवीत वगैरे घालून, कारण तसंही आपल्याला ते फार ठराविक विशेष दिवशीच लागतात। जसं की आज दीप अमावस्या आहे, दिवाळीला काही विशेष सणवार असल्यावर तर तेव्हाच मी ते बाहेर काढते आणि म्हणून मी ते स्वच्छ घासून धुवून घेतले आणि त्यानंतर अशा प्रकारे लगेच हे कोरडे करून स्वच्छ आपल्या कपड्याने पुसून घ्यायचे, नाहीतर मग त्यांच्यावरती छोटे छोटे असे काळे पांढरे डाग पडतात। तर इथे बघा किती सुंदर दिसत आहे, सगळे दिवे आपले मस्त लख्ख करून झाले आणि लगेचच मी पटकन पूजा मांडून घेतली, कारण विराज झोपला होता आणि तो जर उठला असता तर मला हे सगळं करायला अजून थोडं अवघड झालं असतं, कारण त्याने मध्ये मध्ये लुडबुड केली असती। तर मग त्यामुळे मी पटापट पूजा मांडल्यामुळे पूजा मांडताना मी व्हिडिओ नाही घेतला आणि तो उठल्यानंतर त्याने सुद्धा बघा इथे सगळ्या दिव्यांना नमस्कार केला, आपली संध्याकाळची दिवाबत्ती केली आणि दारात सुद्धा दिवे लावले। मी इथे तुळशीजवळ सुद्धा दिवा लावला। त्यानंतर घरात आपल्या काही विशेष जागा असतात तर तिथे सुद्धा मी अशा प्रकारे दिवे लावून आज पूर्ण घर समस्त दिव्यांनी लख्ख उजळवलं होतं। आणि इथे मी हे कणकेचे दिवे तयार करत आहेत, कारण विराजला सुद्धा ओवाळायचं आहे, तर त्यासाठी इथे मी कणकेचा दिवा केलेला आणि ते आपण तुपाचे दिवे लावायचे आहेत। आणि हे 5, 7 किंवा 9 असे करतात, तर मी ते 5 केले होते। आणि इथे बघा त्या दिव्यांनी मस्त असं विराजचं औक्षण केलं आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी, सुख समृद्धीसाठी आणि त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश कायम राहावा, तर यासाठी मुलांचं सुद्धा आजच्या दिवशी औक्षण केलं जातं। त्याचसोबत आपल्या पूर्वजांसाठी आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्यात सुद्धा एक असा कणकेचा दिवा लावायचा असतो, तर तो सुद्धा इथे मी लावला। त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर एक असा फेरफटका मारून आलो आणि इथे बघा बाहेर सुद्धा आज रस्ता किती मस्त असं दिव्यांनी लाईटीनी लख्ख झाला आहे, ते बघून छान वाटलं, कारण आजचा दिवस सुद्धा तसंच आहे ना, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आणि आपल्या घरात जीवनात एक सकारात्मक ऊर्जा आणि प्रकाश आणणारा, आणि दिवा सुद्धा ज्ञानाचं, प्रकाशाचं आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो। तर त्यानंतर आम्ही घरी आलो आणि इथे घरी आल्यानंतर मी दुसऱ्या दिवसासाठी साबुदाणा भिजवत आहे, कारण गुरुवारी ह्यांचा उपवास असतो। तर असा होता आज आमचा प्रसन्न आणि प्रकाशमय असा दिवस। चलो बाय।